यवतमाळ जिल्ह्यात सध्या 62 सदस्यांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक 22, राष्ट्रवादी काँग्रेसचे 21, शिवसेनेचे 13, भाजपचे 4 तर मनसे आणि अपक्ष प्रत्येकी 1 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावेळी शिवसेनेशी हातमिळवणी करून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवलं. त्यानंतर 2.5 वर्षांनी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. या कालावधीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पडझड झाली. पुसदच्या नाईक घराण्यातील निलय नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, संजय देरकर, मनीष इत्यादी नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानं पक्षात मरगळ आली आहे. त्यामुळे आमदार मनोहर नाईक, ख्वाजा बेग आणि संदीप बाजोरिया यांची कसोटी लागणार आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळलाय. माजी मंत्री संदीप देशमुख भाजपच्या गोटात गेल्यानं पक्ष नाजूक स्थितीत आहे. माणिकराव ठाकरेंविरोधात गटबाजी सुरू झाल्यानं पक्ष कार्यकर्ते सैरभैर झालेत. माणिकराव ठाकरेंसह शिवाजीराव मोघे, वसंत पुरकेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस पक्ष एक मजबूत पक्ष आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. एकूणच ग्रामीण भागाचे जाणीव असलेले चांगल्या प्रकारे काम करणारे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात सज्ज आहे. आमची आघाडीची पूर्ण तयारी आहे, कारण आज जर भाजप सेनेला रोखायचं असेल तर आघाडी हीच काढायची गरज आहे आणि कुठेतरी कार्यकर्त्यांना सत्य म्हणजे संधी मिळावी, त्याच्यासाठी आम्ही आघाडी करण्याचा निर्णय आमच्याकडून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. लोकसभा विधानसभेनंतर नगरपालिकेवर झेंडा फडकवणाऱ्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. पालकमंत्री मदन येरावार, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ह्या निवडणुकीसाठी शिवसेनेनंही जय्यत तयारी सुरू केली आहे. संजय राठोड यांना सहपालकमंत्री करून मदन येरावार यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानं शिवसेनेत संतापाचं वातावरण आहे. सातत्यानं जनतेसाठी काम करणारा आमचा कार्यकर्ता यावेळेस या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की शिवसेनेला जनता नक्कीच मतदानाच्या रूपामध्ये आशीर्वाद देईल. बिना दलाल जर योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचे असेल तर सत्ता हे समाजसेवेचं साधन आहे असा मानणारा भारतीय जनता पक्ष, या विचारांवर दृढ विश्वास ठेवणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता याच्या हातातच जिल्हा परिषद पंचायत समिती दिली पाहिजे, हा आज जनमानस आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणारे वसंतराव नाईक 11 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. या जिल्हा परिषदेतून अनेक जण खासदार आमदार झालेत. त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेवर यंदा कुणाचा झेंडा फडकणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्यात. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.